हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस लेक्चर पर्यंत आपण फर्स्ट जो काही चॅप्टर आहे तो कंप्लीट केलेला आहे. आजच्या व्हिडिओपासून आपण नेक्स्ट जो काही युनिट आहे कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी, हा युनिट जो काही आहे तो आपण स्टार्ट करत होतो. आता सुरुवातीला आपण जो काही थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण एक्सप्लेन करणार आहोत, डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर जे काही न्यूमेरिकल आहेत ते आपण स्टार्ट करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बघा, कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी पाहत असताना फर्स्ट सिमला आपण अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा जो काही चॅप्टर स्टडी केला, याच्यामध्ये देखील आपण पीसी म्हणजेच परचेस कन्सिडरेशन आपण स्टडी केलेला आहे की तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा, किंवा ज्या काही दोन पार्टनरशिप फर्म आहेत या दोन पार्टनरशिप फर्म एकत्र येऊन न्यू पार्टनरशिप फर्म कशा पद्धतीने क्रिएट होते आणि ती का होते, त्याच्यासाठी ची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय आहे, या सर्व गोष्टी आपण सिम फर्स्ट मध्ये स्टडी केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने हा देखील युनिट आपल्याला सेम काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे की कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी. तर एखाद्या पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कशा पद्धतीने केलं जातं, का केलं जातं, त्याच्यासाठीची असणारी अकाउंटिंग ट्रीटमेंट काय आहे, या सर्व कॉम्पोनंट्स जे काही आहेत याच्यावरती आपल्याला या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे आहेत. तर कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी हा युनिट स्टडी करत असताना टू कन्वर्ट पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी मीन्स टू चेंज द फॉर्म ऑफ पार्टनरशिप बिझनेस टू द फॉर्म ऑफ लिमिटेड कंपनी. एखादी पार्टनरशिप फर्म ज्या वेळेला प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण कन्व्हर्ट करतो, किंवा जसं आपण अमलगमेशन मध्ये पाहिलं की दोन पार्टनरशिप फर्म एकत्रित येऊन न्यू पार्टनरशिप फर्म क्रिएट होते. फक्त डिफरन्स इतका आहे की या ठिकाणी एखादी पार्टनरशिप फर्म काय करते तर कंपनीमध्ये कन्वर्ट करते, कंपनीमध्ये काय करते, कन्वर्ट करते आणि त्यानुसार अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते ते आपल्याला टॉपिकमध्ये स्टडी करायचंय. इट मे बी अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी और अ पब्लिक लिमिटेड कंपनी. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कंपनीमध्ये टू टाइप्स पडतात, एक म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी और अ पब्लिक लिमिटेड कंपनी. Conversion is done by either transferring or selling all or some of the assets and liabilities of the firm to a limited company. आता एखादी पार्टनरशिप फर्म ज्या वेळेला आपण प्रायव्हेट कंपनीमध्ये कन्व्हर्ट करतो त्यावेळेला थोडक्यात जी काही कंपनी ही पार्टनरशिप फर्म परचेस करते, मग ती कोणत्या अमाऊंटला परचेस करते यालाच आपण परचेस कन्सिडरेशन असं म्हणणार आहोत. मग जे काही ओल्ड पार्टनरशिप फर्मचं बिझनेसमध्ये असेट असतील, लायबिलिटी असतील, जेवढे काही इन्कम असतील किंवा लायबिलिटीज असतील, असेट असतील, या सगळ्या घटकांवरती काय करते, एक नजर टाकते आणि या सगळ्या घटक काय करते, टेक ओव्हर करण्याचं काम करते आणि त्यानुसार पीसी म्हणजे परचेस कन्सिडरेशन आपल्याला काय करावं लागतो, फाइंड आउट करावा लागतो. द लिमिटेड कंपनी पे प्राइस टू द पार्टनरशिप फर्म फॉर परचेस ऑफ इट्स असेट्स अँड लायबिलिटीज. आणि जेवढ्या अमाऊंटला जो काही हे अग्रीमेंट होतं की एवढ्या प्राइसला आम्ही तुमची पार्टनरशिप फर्म टेक ओव्हर करतोय, तर त्या अमाऊंटला देखील काही मेथड्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत की एवढ्या अमाऊंटला आम्ही पार्टनरशिप फर्म काय केलेली आहे तर टेक ओव्हर केलेली आहे. मग पार्टनरशिप फर्म टेक ओव्हर करणं म्हणजे काय, तर फर्मच्या ज्या काही असेट असतील, लायबिलिटी असतील त्या घेणं किंवा त्या टेक ओव्हर करणं. इफ अ फर्म इज कन्व्हर्ट इन टू अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि मग त्याचं रूपांतर फायनली कशात होतं, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये होतं. द शेअर्स ऑफ द कंपनी आर हेल्ड बाय द पार्टनर्स ऑफ द फर्म और देअर फॅमिली मेंबर्स अँड अदर रिलेटिव्स. मग ही जी काय पार्टनरशिप फर्म आहे, एक तर तुम्ही नातेवाईकांना सेल करू शकता किंवा काही फॅमिली मेंबर्स असतील त्याच्यामध्ये, तर अशा पार्टनर्स देखील या फर्म मध्ये असू शकतात. इट इज कन्व्हर्टेड इनटू अ पब्लिक लिमिटेड कंपनी. द शेअर्स आर ऑफर्ड टू द पब्लिक फॉर सबस्क्रिप्शन. त्यानंतर ज्या अमाऊंटला फर्म काय केली जाते, टेक ओव्हर केली जाते, त्या अमाऊंटला आपण काय म्हणणार आहोत, किंवा असेट किंवा लायबिलिटीच्या काही टेक ओव्हर केल्या जातात, याच्यातून जी काही अमाऊंट आपण फाइंड आउट करतो त्याला काय म्हणणार आहोत आपण, परचेस कन्सिडरेशन असं म्हणणार आहोत. अ लिमिटेड कंपनी परचेसिंग द बिझनेस ऑफ अ पार्टनरशिप फर्म पेज प्राइस ॲज अग्रीड फॉर परचेस ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनरशिप फर्म.
अ लिमिटेड कंपनी परचेसिंग द बिझनेस ऑफ अ पार्टनरशिप फर्म, ज्या अमाऊंटला बिझनेस परचेस करते कंपनी त्या अमाऊंटला किंवा ऍग्री होते त्या अमाऊंटला आपण काय म्हणणार आहोत, तर परचेस कन्सिडरेशन असं म्हणणार आहोत. द परचेस प्राइस दस पेबल इज परचेस कन्सिडरेशन. द परचेस कन्सिडरेशन इज कॅल्क्युलेटेड ॲज अंडर. परचेस कन्सिडरेशनलाच काय म्हटलं जातं, तर परचेस प्राइस असं संबोधलं जातं. मग ही परचेस कन्सिडरेशन प्राइस जी काय आहे ही फाइंड आउट करण्यासाठी 3 मेथड आपण फॉलो करतो किंवा 3 मेथड आपल्याला अप्लाय करणं गरजेचं असतं. फर्स्ट मेथड जी काय आहे ती म्हणजे ग्रॉस मेथड. फर्स्ट मेथड जी आपण पाहणार आहे ती म्हणजे ग्रॉस मेथड. आता या ग्रॉस मेथड मध्ये सुरुवातीला आपण म्हणजे काय ते पाहणार आहोत की इफ द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर फ्रॉम द फर्म ओनली असेट. यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर ओल्ड पार्टनरशिप फर्मच्या ज्या काही जेवढ्या ऑल असेट असतील त्या सगळ्या असेट ज्या व्हॅल्यूला टेक ओव्हर करते कंपनी तीच त्याची काय असते, पीसी असते किंवा परचेस कन्सिडरेशन असते. सपोज फॉर एक्झाम्पल द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर मशिनरी ₹35,000, फर्निचर 10,000, स्टॉक ₹20,000, डेटर्स ₹20,000, सब्जेक्ट टू प्रोविजन फॉर बॅड डेट्स 5%. and goodwill ₹10,000. The purchase consideration will be. याच्यामध्ये फक्त आणि फक्त असेटच्या प्राइस दिलेल्या आपल्याला दिसून येतील आणि त्याच्यावरून आपल्याला परचेस कन्सिडरेशन फाइंड आउट करायचंय. पहिली गोष्ट म्हणजे या मेथडनुसार जर पीसी फाइंड आउट करायचं झाला तर या मेथडनुसार जेवढ्या काही असेट टेक ओव्हर केले असतील त्या सगळ्या असेटची टोटल जी काही असणार आहे तोच आपला काय असणार आहे, परचेस कन्सिडरेशन असणार आहे. ही काय झाली आपली फर्स्ट मेथड की ज्याला आपण ग्रॉस मेथड असं म्हणणार आहोत. आता ग्रॉस मेथडनुसार आपण सपोज हे आता एक्झाम्पल घेतलं ते आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतो आणि पीसी आपला कशा पद्धतीने येतोय. तर फॉर एक्झाम्पल आता आपण बघितलं की मशिनरी 35,000 होतं, फर्निचर 10,000, स्टॉक 20,000 अँड डेटर्स 20,000. ऑलरेडी त्याच्यावरती काढला तर किती आला 1,005%, लेस करून 19,000. गुडविल दिलेलं होतं 10,000. इथं लायबिलिटी कोणतीच गिवन केलेली नव्हती त्यामुळे आपण लायबिलिटी इथं घेतलेलीच नाहीये. ग्रॉस मेथडनुसार कोणतीही लायबिलिटी आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची नाही. ओनली वन असेट ज्या काही आहेत त्या सर्वांची टोटल जी काही येणार आहे तोच आपला काय असणार आहे, परचेस कन्सिडरेशन, ज्याला आपण परचेस प्राइस असं देखील म्हणणार आहोत. सेकंड जी काही मेथड आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, नेट असेट मेथड. नेट असेट्स मेथड. ज्या व्हॅल्यूला आपल्याला माहितीये की पीसी किंवा परचेस प्राइस म्हणजे काय, तर ज्या व्हॅल्यूला कंपनी फर्म टेक ओव्हर करते ती अमाऊंट म्हणजेच परचेस कन्सिडरेशन. कारण पीसी म्हणजे काय किंवा परचेस प्राइस म्हणजे काय हे सिम फर्स्ट अमलगमेशन मध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. इफ द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर असेट्स अँड लायबिलिटीज, जेवढ्या काही असेट बरोबर लायबिलिटीज सुद्धा टेक ओव्हर केल्या असतील या असेट मधून ज्यावेळेला आपण लायबिलिटी मायनस करतो आणि जी काही अमाऊंट येते ती अमाऊंटच आपली काय असणार आहे, परचेस कन्सिडरेशन असणार आहे, परचेस प्राइस असणार आहे. द परचेस कन्सिडरेशन इज द ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ नेट असेट्स दॅट्स इट. ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ असेट्स टेकन ओव्हर लेस ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी टेकन ओव्हर. सपोज इन ॲडिशन टू अबव असेट्स इफ द कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर क्रेडिटर्स 15,000, subject to reserve for discount at the rate 30% and bills payable ₹10,000. The purchase consideration will be calculated as under. आता या ठिकाणी आपण सपोज एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, याच्यामध्ये असेट ही गिवन केलेले आहेत आणि लायबिलिटी देखील गिवन केलेल्या आहेत. सो आपण पीसी कशा पद्धतीने फाइंड आउट करणार. सो सुरुवातीला ॲग्रीड व्हॅल्यू असेट्स टेकन इज इक्वल टू 94,000. डायरेक्टली आपण असेटची प्राइस घेतलेली आहे तर 94,000. त्यानंतर बघा हेच एक्झाम्पल आपण फॉलो केलेलं आहे. परचेस कन्सिडरेशन 94,000 म्हणजे ऑल असेटची प्राइस घेतलेली आहे. तर डायरेक्ट पीसी याच्यासाठी आपण फॉलो करत नाही. पूर्ण असेटची टोटल 94,000 आहे म्हणून आपण 94,000 घेतले. त्याच एक्झाम्पल मधलं मायनस तिथं लायबिलिटी गिवन केलेली नव्हती, मात्र इथं आपण सपोज क्रेडिटर्स दिले 15,000. सो आपण 15,000 काय करणार, मायनस करणार. बट 15,000 वरती जरी डिस्काउंट गिवन केला असेल तर तो डिस्काउंट क्रेडिटर्स मधून आपण काय करणार, मायनस करणार आणि त्यानंतर क्रेडिटर्सची अमाऊंट आपण काय करणार इथं लिहून घेणार. आणि नेक्स्ट म्हणजे बिल्स पेबल सुद्धा गिवन केलेला आहे त्यांनी 10,000, तो देखील आपण काय करणार आहोत, लेस करणार. म्हणजे टोटल लायबिलिटी असेट मधून आपल्याला काय करायचे, मायनस करायचे. आणि जी काय आपण अमाऊंट फाइंड आउट करू ती अमाऊंट आपली काय असणार आहे, परचेस कन्सिडरेशन.
त्यानंतर थर्ड मेथड जी काही आहे ती म्हणजे लमसम मेथड. समटाइम्स द पर्चेसिंग कंपनी ॲग्रीज टू पे सर्टन प्राइस इन लमसम. In such case, the question of calculation of purchase consideration does not arise. For example, the purchasing company may agree to pay rupees 75,000 for purchase of assets and liabilities of partnership firm. लमसम मेथड याचा अर्थ काय, तर जेवढी अमाऊंट तुमची ऑलरेडी सर्टन झालेली आहे की 70, फॉर एक्झाम्पल इथं दिलंय की सपोज 75,000ला आपण फर्मची किंवा कंपनीची काय आहे, कंपनी फर्मच्या ऑल असेट किंवा लायबिलिटीजच्या काही टेक ओव्हर करणार आहे, त्याची अमाऊंट डायरेक्टली जर त्यांनी गिवन केली असेल 75,000, तर या मेथडनुसार आपला पीसी काय असणार आहे, तर 75,000. ह्या लमसम मेथडनुसार आपण काय करणार आहोत, पीसी फाइंड आउट करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट बघायचं झालं तर सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. कधी कधी क्वेश्चनमध्ये या तिन्ही मेथड शिवाय सुद्धा इन्फॉर्मेशन गिवन केली जाते आणि त्यानुसार आपल्याला पीसी फाइंड आउट करावा लागतो की सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन सेटल करावा लागतो पीसी. जसं की द परचेस कन्सिडरेशन असर्टेन ॲज अबव्ह मे बी सेटल्ड बाय गिव्हिंग. मग याच्यामध्ये कंपनी काय करते, तर फॉर एक्झाम्पल जर आत्ताचं एक्झाम्पल आपण पाहिलं की 75,000 पीसी आपला आलेला आहे, तर 75,000 ही एकतर कंपनी रोखीनं पे करते, पूर्णच्या पूर्ण कॅश पे करते. जर कंपनीकडे तेवढी कॅश अवेलेबल नसेल तर 0.5% रक्कम कंपनी काय करू शकते, कॅशने पे करू शकते आणि 0.5% रक्कम कंपनी शेअर्सनी पे करू शकते, किंवा कॅशनी काही रक्कम पे करू शकते, शेअर्सनी काही रक्कम पे करू शकते, त्याचबरोबर डिबेंचर्सनी देखील काही पर्सेंटेजनी रक्कम पे करू शकते, किंवा शेअर्स आणि डिबेंचर्स अशा पद्धतीने सुद्धा कंपनी काय करू शकते, अमाऊंट पे करू शकते. शेअर्स किंवा डिबेंचर्स याच्यामधील फक्त आणि फक्त ओनली शेअर्स, फक्त आणि फक्त डिबेंचर्स या पद्धतीने सुद्धा कंपनी काय करू शकते, फर्मला पेमेंट करू शकते आणि ती अमाऊंट आपली असणार आहे पीसी, ज्याला आपण परचेस प्राइस किंवा परचेस कन्सिडरेशन असं म्हणणार आहोत. यानंतर आय होप की लक्षात आलं असेल की कन्व्हर्जन टू पार्टनरशिप फर्म ही जी काय कंपनीमध्ये आपण कन्वर्ट करत असताना जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आता आपण पाहिली. त्यानंतर ही पार्टनरशिप फर्म का कन्वर्ट होते कंपनीमध्ये, त्याच्या मागची काही रिझन आहेत का किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. द मेन रिझन्स फॉर कन्व्हर्टिंग पार्टनरशिप इंटू लिमिटेड ॲज कॅन बी स्टेटेड ॲज अंडर. फर्स्ट म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ लार्ज कॅपिटल. जसं आपण 12th स्टँडर्डमध्ये पाहिलं की रिकन्सिडरेशन ऑफ पार्टनरशिपमध्ये ऍडमिशन असेल, रिटायरमेंट असेल, तर हे का करत होतो. फॉर एक्झाम्पल ऍडमिशनची प्रोसेस काय आहे हे आपल्याला माहिती आहे की एखादा पार्टनर आपण कंपनीमध्ये किंवा फर्ममध्ये काय ऍड करतो, तर बिझनेस लार्ज करण्यासाठी, बिझनेस एक्सपांड करण्यासाठी, बिझनेसचं कॅपिटल वाढण्यासाठी आणि बिझनेसची इव्हन ग्रोथ होण्यासाठी, या सर्व रिझनसाठी आपण एखादा पार्टनर फर्ममध्ये काय करत होतो, ऍड करत होतो. त्याच पद्धतीनं एखादी पार्टनरशिप फर्म कंपनीमध्ये का कन्वर्ट करायची, त्याच्यामागचे रिझन किंवा काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण पाहतोय. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ लार्ज कॅपिटल. फॉर एक्सपान्शन अँड परचेस ऑफ मॉडर्न मशिनरी व्हेरी हग कॅपिटल इज रिक्वायर्ड अँड इट इज बियॉन्ड द कॅपॅसिटी ऑफ द पार्टनर्स. टू मीट दिस रिक्वायरमेंट ॲज सच इट बिकम्स नेसेसरी टू कन्व्हर्ट द फर्म इंटू लिमिटेड कंपनी. पार्टनरशिप फर्मला जर असं वाटत असेल तर आपला बिझनेस एक्सपांड होणं गरजेचं आहे, ग्रोथ होणं गरजेचं आहे, काही मॉडर्नायझेशन त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, तर अशा वेळेला आपली फर्म कंपनीमध्ये कन्वर्ट करण्याचा डिसिजन घेऊ शकते. हा एक मेन ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे सेपरेट लीगल एंटिटी. आता याच्यामध्ये अ पार्टनरशिप कम्स टू एन एंड on death or retirement of a partner. It means it has no separate legal entity from its partners. A limited company in an artificial person created by law and as such it as a separate legal entity. Death of any shareholders or shareholder does not affect the existence of a company. जसं पार्टनरशिप फर्म मध्ये एखाद्या पार्टनरची डेथ झाली किंवा एखादा पार्टनर रिटायरमेंट झाला तर नक्कीच त्याचा दुसऱ्या पार्टनर किंवा पार्टनरशिप फर्मवर त्याचा अफेक्ट होत असतो. मात्र कंपनीमध्ये ज्या वेळेला फर्म कन्वर्ट होते त्यावेळेला तिला एक सेपरेट लिगली एंटिटी प्रदान केली जाते. जसं की कृत्रिम व्यक्तिमत्व आपण म्हणतो तसं त्या कंपनीला काय केलं जातं, मिळत असतं.
डेथ ऑफ एनी शेअर होल्डर अ शेअर होल्डर डज नॉट अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ अ कंपनी. एखाद्या शेअर होल्डरची जरी डेथ झाली किंवा तो बिझनेस सोडून गेला तर त्याचा अफेक्ट त्या कंपनीवर कोणत्याच पद्धतीचा होत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे लिमिटेड लायबिलिटी. आता लिमिटेड लायबिलिटी मध्ये लायबिलिटी ऑफ पार्टनर्स बीइंग अनलिमिटेड दे आर लिबल टू पे बिझनेस लायबिलिटी फ्रॉम देअर प्रायव्हेट इस्टेट. आता लिमिटेड लायबिलिटी जसं आपण याच्यामध्ये बघितलं की रिक्वायरमेंट ऑफ लार्ज कॅपिटल जर लार्ज करायचं असेल, बिझनेस एक्सपांड करायचं असेल तर बिझनेस कंपनीमध्ये कन्वर्ट करणं योग्य आहे असं फर्मला वाटत असतं. त्याच पद्धतीनं लिमिटेड लायबिलिटी एक मर्यादित जबाबदारी कंपनीमध्ये आपल्याला दिसून येते. जसं बघितलं की सेपरेट लिगल एंटिटीमध्ये आपण पाहिलं की एखाद्या पार्टनरची डेथ झाली किंवा तो बिझनेस सोडून गेला तर नक्कीच त्याचा अफेक्ट फर्मवरती होत असतो. मात्र कंपनीमध्ये एखादा शेअर होल्डर सोडून गेला किंवा त्याची डेथ झाली तर कंपनीवरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. तसं एक मर्यादित जबाबदारी कंपनीमध्ये असू शकते की लायबिलिटी ऑफ पार्टनर्स बीइंग अनलिमिटेड. पार्टनरची जी काही जबाबदारी आहे ही अनलिमिटेड आहे. दे आर लायबिलिटी किंवा लायबल टू पे बिझनेस लायबिलिटी फ्रॉम देअर प्रायव्हेट इस्टेट. अशा वेळेला त्याची प्रायव्हेट इस्टेट विकून सुद्धा देणं भागवलं जातं. मात्र कंपनीमध्ये या कोणत्याही पद्धतीचा वापर होत नाही किंवा कोणतीही प्रायव्हेट इस्टेटीवर त्याचा काय होत नाही, अधिकार आपल्याला गाजवता येत नाही किंवा इव्हन कंपनीला तसं करता येत नाही. टू द लास्ट liability of a shareholder is a limited liability. A shareholder is liable to pay only up to face value of the shares held by him. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे restriction on the maximum number of partners. There can be maximum 20 partners in a partnership firm. आपल्याला माहिती आहे की भागीदारी संस्था किंवा पार्टनरशिप फर्म मध्ये जास्तीत जास्त आपण 20 पार्टनर्स एकत्रित करू शकतो. दिस नंबर इज टू स्मॉल टू एक्सपांड द बिझनेस. आणि याच्यापेक्षा जर बिझनेस आपल्याला एक्सपांड करायचं असेल तर त्याचं नक्कीच प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करणं गरजेचं असतं. इन द केस ऑफ अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द नंबर ऑफ शेअर होल्डर्स कॅन बी इन्क्रीज्ड टू 50. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये जास्तीत जास्त इन्क्रीज किती आपण पार्टनर करू शकतो तर 50 पार्टनर आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. व्हेअर ॲज इन द केस ऑफ अ पब्लिक limited company there is an maximum limit. This solve the problem raising her capital and to have efficient management. आणि कंपनीमध्ये नक्कीच फर्मपेक्षा एक एफिशियंट मॅनेजमेंट आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. नेक्स्ट आहे ती म्हणजे टॅक्स बेनिफिट. A limited company enjoys large tax benefits accompanies to those of a partnership firm. नक्कीच, कारण पार्टनरशिप फर्म पेक्षा कंपनीमध्ये फॅसिलिटी जास्त, कॅपिटल लार्ज आणि त्यानुसार शासन त्याच्यासाठी काही योजना आखत असते. मग त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिटची सारखी योजना असेल तर नक्कीच फर्मपेक्षा टॅक्सच्या बाबतीत किंवा टॅक्स पे करण्याच्या प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सूट मिळू शकते किंवा कंपनीला सूट मिळू शकते. नेक्स्ट आहे तो म्हणजे बेटर स्टेटस. बेटर स्टेटस. A limited company enjoys a better status in the market. These facilities to get loans, increase production and sales, get credit facilities from suppliers. आता बेटर स्टेटस का म्हटलंय तर नक्कीच पार्टनरशिप फर्म पेक्षा कॅपिटल जास्त, पार्टनर जास्त, एक एफिशियंट स्टाफ असेल किंवा मॅनेजमेंट असेल, हे सगळं किंवा इन्क्रीज प्रोडक्शन असेल, ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला फर्म पेक्षा कंपनीमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. त्यामुळे एक बेटर स्टेटस पार्टनरशिप फर्म ज्या वेळेला कंपनीमध्ये कन्व्हर्ट केली जाते तर हे सगळ्या फॅसिलिटीज किंवा एक बेटर स्टेटस तिला मिळू शकतं. अशा पद्धतीने जे काही नेसेसिटीज आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिले की एखादी पार्टनरशिप फर्म का आणि कशासाठी कन्वर्ट होते कंपनीमध्ये, याचे ऑब्जेक्टिव्ह आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो काही पार्ट आहे थेरॉटिकल तो डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.